तुमचा पहिला प्रश्न आहे, मानवाचे किती दात दोनदा विकसित होतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए 20 दात, ऑप्शन बी 14 दात, ऑप्शन सी 10 दात, ऑप्शन डी 22 दात. मानवामध्ये एकूण 20 दात दोनदा विकसित होतात. यांना आपण सामान्य भाषेत दुधाचे दात आणि शास्त्रीय भाषेत पर्णपाती दात म्हणतात. तुमचा दुसरा प्रश्न आहे, पार्सेक हे कशाचे एकक आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए वेळ, ऑप्शन बी खगोलशास्त्रीय अंतर, ऑप्शन सी प्रकाशाची तीव्रता, ऑप्शन डी चुंबकीय बल. पार्सेक हे खगोलशास्त्रीय अंतराचे एकक आहे. प्रामुख्याने सूर्यमालेबाहेरील अतिशय दूरवर असलेल्या वस्तूंचे जसे की तारे आणि दीर्घिका यांच्यातील अंतर मोजण्यासाठी याचा वापर केला जातो. तुमचा तिसरा प्रश्न आहे, विषुववृत्त कोणत्या खंडांमधून जाते? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए आशिया, युरोप, आफ्रिका, ऑप्शन बी आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, ऑप्शन सी आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया, ऑप्शन डी युरोप, आफ्रिका, आशिया. विषुववृत्त हे 13 देशातून आणि 3 खंडातून जाते. ते 3 खंड आहेत, ऑप्शन बी आशिया, आफ्रिका आणि दक्षिण अमेरिका. तुमचा चौथा प्रश्न आहे, हिमालय पर्वत कसे निर्माण झाले? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए ज्वालामुखी, ऑप्शन बी गाळाचे खडक, ऑप्शन सी भूकंप, ऑप्शन डी प्लेट टेक्टोनिक्स. हिमालय पर्वताची निर्मिती ही पृथ्वीच्या भूगर्भातील एका प्रचंड हालचालीचा परिणाम आहे, ज्याला आपण प्लेट टेक्टोनिक्सचा सिद्धांत असे म्हणतात. तुमचा पाचवा प्रश्न आहे, काळे सोने कशाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहे, ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी कोळसा, ऑप्शन सी पेट्रोलियम, ऑप्शन डी मिका. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पेट्रोलियम. तुमचा 6वा प्रश्न आहे, भारताचे तांदळाचे भांडे कोणत्या ठिकाणाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए पंजाब, ऑप्शन बी हरियाणा, ऑप्शन सी छत्तीसगड, ऑप्शन डी आंध्र प्रदेश. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी छत्तीसगड. तुमचा 7वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए दख्खनचे पठार, ऑप्शन बी मालवा पठार, ऑप्शन सी छोटा नागपूर पठार, ऑप्शन डी मेवाड पठार. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए दख्खनचे पठार. तुमचा 8वा प्रश्न आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए नाईल नदी, ऑप्शन बी ॲमेझॉन नदी, ऑप्शन सी गंगा नदी, ऑप्शन डी मिसिसिपी नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए नाईल नदी. या नदीची एकूण लांबी साधारणपणे 6650 किलोमीटर आहे. तुमचा 9वा प्रश्न आहे, कोणता गोड पदार्थ खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए बर्फी, ऑप्शन बी जलेबी, ऑप्शन सी सुकामेवा, ऑप्शन डी काळा जामुन. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सुकामेवा. तुमचा 10वा प्रश्न आहे, सूर्योदयाचा देश कशाला म्हणतात? तुमचे ऑप्शन आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी थायलंड, ऑप्शन डी कोरिया. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनची बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.